अजित पवार यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्यामागची कहाणी सांगितली आहे। सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीत बैठका झाल्या। अनौपचारिक गप्पांमधून अजित पवार यांनी माहिती दिली आहे। अमित शहा यांच्या घरी बैठका झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। मास्क आणि टोपी लावून दिल्लीत यायचो। विमानाचं तिकीट अजित अनंतराव पवार ऐवजी ए पवार या नावानं काढलं गेलं होतं। सगळे सहकारी आमदारांशी सल्लामसलत करून मी पाऊल उचललं असं देखील अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय। प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। शिवाजी, अजित पवार यांच्याकडून हा मोठा खुलासा झालाय महायुतीत सहभागी होण्यासंदर्भातला असं म्हणावं लागेल या दरम्यान। अजित पवार राजधानी दिल्लीच्या काल दौऱ्यावरती होते। खासदार सुनील तटकरे यांच्या घरी दिवसभर त्यांचा डेरा होता आणि काही केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी होत्या। त्यामुळे त्या राज्यातील अनेक कामं घेऊन ते केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते। त्या दरम्यान त्यांनी दिल्लीतील पत्रकारांशी गप्पा मारताना कशा पद्धतीने दिल्लीचं ऑपरेशन राबवण्यात आले याची माहिती दिली। त्यांनी सांगितलं की सर्व आमदारांशी सल्लामसलत करण्यात आला होता, मात्र कोणत्या वेळेला आपण भाजप सोबत सरकारमध्ये जाऊ याचा कुठलीही माहिती आमदारांना देखील नव्हती। त्यांच्या घरातल्या अनेक व्यक्तींना देखील या संदर्भात माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं। जेव्हा विमानाचं तिकीट काढलं जातं त्यावेळेस अजित पवार नावाने काढलं असतं तर सर्व राज्यांना कळालं असतं, यंत्रणा देखील अलर्टवरती असत्या। मात्र माझं तिकीट जेव्हा आम्ही काढत असतो त्यावेळेस अजित अनंतराव पवारांच्या ऐवजी ए पवार या नावाने काढलं जायचं आणि त्यामुळं कोणालाही याचा थांगपत्ता लागला नाही असं सांगितलं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस देखील या सर्व ऑपरेशन मध्ये त्यांच्या सोबत असायचे। ते वेगळ्या विमानाने यायचे आणि अजित पवार हे वेगळ्या विमानाने राजधानी दिल्लीमध्ये येत असत अशी देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। आणि या सगळ्या ऑपरेशनच्या दरम्यान त्यांनी ज्या पद्धतीने मास्क टोपी घातल्यानंतर दिल्लीत पोहोचले आणि अमित शहा यांच्यासोबत 10 बैठका झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। आगामी काळात 12 राज्यपालांचा निर्णय देखील होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विधानसभा निवडणुका ह्या आम्ही महायुतीतच लढणार आहोत आणि महायुतीमध्ये कुठलाही तणाव नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। निश्चित शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।